लॉंग टर्मसाठी SIP करू, पण रिटर्न्स किती एक्सपेक्ट करावे? काही जण म्हणतात 12%, काही जण म्हणतात 15%, काही जण काही वेळा म्हणतात की इथून पुढे चांगले मिळतील, काही जण काही वेळा म्हणतात की इथून पुढे थोडेसे कमी मिळतील. माझा विश्वास कुठल्या गोष्टीवर ठेवावा? कुठली एखादी योग्य अशी पद्धत आहे का ज्याच्याने रिटर्न्स आपण किती एक्सपेक्ट केले पाहिजे ते आपण ठरवू शकतो? आणि ऍक्च्युली त्याच्या मागचं असं काही रिझन आहे का जे आपल्याला पटलं पाहिजे, आपल्याला योग्य वाटलं पाहिजे आणि त्यामुळे आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे? मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा रिझन्स, अशा गोष्टी की जेणेकरून तुम्हाला पटलं पाहिजे की तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला किती रिटर्न देईल. तुम्ही काय एक्सपेक्टेशन्स मार्केट करून करू शकतात आणि तुमची SIP, तुमचे म्युच्युअल फंड मध्ये केलेल्या इन्व्हेस्टमेंट या तुम्हाला पुढे जाऊन काय फ्रुट्स देणार आहे, हे तुम्ही कशा पद्धतीने एक्सपेक्ट करावं, हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट आहे हिस्टोरिकल रिटर्न्स. सेन्सेक्स हा 100ला चालू झाला होता 1979 साली. आज 2026 चालू आहे. तेव्हापासून आतापर्यंतचे रिटर्न्स काढा, तुम्हाला 15% रिटर्न्स बघायला मिळतील. पण हिस्ट्री आहे ना शेवट. तुम्ही म्हणाल, मी म्हणेल की हिस्टोरिकल डेटा किती जास्ती आपण त्याच्यावर अवलंबून राहू शकतो. तर आपल्याला हिस्टोरिकल डेटावर अवलंबून नाही राहायचंय, पण हिस्टोरिकल डेटा बघायचा आहे की तेव्हापासून आतापर्यंत मार्केटनी काय दिलं आणि कशा पद्धतीने दिलं, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ते कोणाला दिलं. जो त्यावेळेसपासून तर आतापर्यंत टिकून राहिलाय त्याला दिलंय. हा पहिला पॉइंट आहे. आता दुसरा पॉइंट, याच्या पुढे किती रिटर्न्स मिळतील किंवा याच्या पुढे अशा पद्धतीने चांगले रिटर्न्स मिळतील का की जेणेकरून महागाईला बीट करेल मार्केट. मार्केटचे रिटर्न्स हे रेप्लिकेट करतात तुमच्या कंपनीच्या अर्निंग्सला. तुम्ही हा डेटा बऱ्याचशा वेबसाईटवर अवेलेबल आहे, तुम्ही चेक करू शकता की लॉंग टर्म मध्ये अर्निंग्स, कंपन्यांची अर्निंग्स आणि शेअर मार्केटची शेअर्सची प्राइस या दोन्ही गोष्टी या एकमेकांना संलग्न असतात. त्यामुळे जर कंपन्यांची अर्निंग्स वाढली तर निफ्टीचा रिटर्न सुद्धा ओव्हर द टाइम वाढणार आहे. पण आता आपला प्रश्न असा असला पाहिजे की कंपन्यांची अर्निंग्स वाढेलच याची काय गॅरंटी? याच्यावर वॉरेन बफेटनी खूप छान असं उदाहरण सांगितलेलं आहे. ते म्हणतात की जर तुम्हाला वाटत असेल की आजचं जनरेशन हे तुमच्या जनरेशन पेक्षा चांगली लाईफ जर जगेल, तुमच्यापेक्षा जास्ती कंझ्युम जर करेल असं तुम्हाला वाटत असेल, तर मार्केट हे चांगलं परफॉर्म करेल. सोपं उदाहरण घ्या, मी जेवढं कंझ्युम करतो, मी ज्या पद्धतीचे मोबाईल्स वापरतो, मी ज्या पद्धतीचे जेवण करतो, मी ज्या पद्धतीचे कपडे घेतो, हे माझ्या वडिलांपेक्षा चांगल्या क्वालिटीचं वापरतो. माझा मुलगा त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं वापरेल. तर जर कन्झम्पशन वाढतोय, खर्च वाढतोय, तर याचा फायदा कोणाला होणार आहे? या कंपन्यांना. आणि जर या कंपन्यांना फायदा झाला तर ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम या कंपन्यांची शेअर प्राइस काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजे थोडक्यात, जर पुढचं जनरेशन तुमच्यापेक्षा चांगलं जगेल असं तुम्हाला वाटत असेल तर मार्केट चांगलं चालेल. पण आता आपल्याला काढायचं आहे की रिटर्न्स नेमके किती मिळतील, हे कसं एक्सपेक्ट करावं. तर रिटर्न्स एक्सपेक्टेशन याचा एक थंब रूल आहे. पहिले तर तुम्ही इन्फ्लेशन घ्या, लॉंग टर्म इन्फ्लेशन, आणि लॉंग टर्म मध्ये देशाचा GDP किती वाढतो या दोघांची ऍडिशन करा. इंडियाचं लॉंग टर्म इन्फ्लेशन आहे 6% आणि इंडियाचा लॉंग टर्म मध्ये GDP जो वाढतो तो आहे 7%. 6 + 7 13%. म्हणजे जवळजवळ जर तुम्ही 10 ते 15 वर्षांचं ऍव्हरेज पकडलं तर मार्केटनी 13% एवढं रिटर्न दिलं पाहिजे, कारण की आपला GDP हा 13% वाढतो. एवढं सोपं लॉजिक आहे मित्रांनो. उद्या जाऊन जर इंडियाचं इन्फ्लेशन कमी झालं, जर 6च्या ऐवजी 4% झालं, तर आपण रिटर्न्स एक्सपेक्टेशन परत एकदा सेम पद्धतीने करायचंय. GDP प्लस इन्फ्लेशन. त्यावेळेस जर GDP 7% असेल आणि इन्फ्लेशन जर 4% झालं, तर या केसमध्ये तुम्ही काय करू शकता? तुमचे रिटर्न एक्सपेक्टेशन 7 + 4 म्हणजे 11 एवढे ठेवू शकता. आणि या दोन्ही केसमध्ये जरी तुम्हाला 11 मिळो, जरी तुम्हाला 13 मिळो, तुमची खरेदी करण्याची पॉवर तेवढीच राहणार आहे, कारण की महागाई जेवढी वाढते त्याला आपण बीट करताना तर GDPनेच करणार आहे. हा कन्सेप्ट फार सोपा, फार महत्वाचा आणि फार कामाचा आहे मित्रांनो. आपल्याला काय वाटतं की रिटर्न्स हे नंबर मध्ये मिळाले पाहिजे, 12-15% तुम्ही म्हणताय तर तेवढेच मिळाले पाहिजे. ऍक्च्युली तशा पद्धतीने काम नाही चालत. रिटर्न्स हे इन्फ्लेशन आणि GDP याच्या पद्धतीने मिळतात. सो आपल्याला जर एक लॉजिकल रिटर्न्स किती मिळतील याचं एक्सपेक्टेशन ठेवायचं असेल तर कुठलाही नंबर विचार न करता आपण देशाचा रिअल GDP प्लस इन्फ्लेशन या दोघांची ऍडिशन करावी आणि तेवढे रिटर्न्स मिळतील अशी अपेक्षा करावी.
आता दुसरी याच्या पुढेही अजून एक गोष्ट येते की बऱ्याच वेळा जीडीपी आणि इन्फ्लेशन हे 13% तर वाढत आहे, पण त्या पिरियडमध्ये निफ्टीचे रिटर्न्स, मार्केटचे रिटर्न्स हे 13% कमी किंवा 13% काही वेळा जास्ती बघायला मिळतात. तर असं का होतं आणि असं होण्यापासून आपण स्वतःला कसं वाचवू शकतो किंवा या गोष्टीचा आपण कशा पद्धतीने फायदा घेऊ शकतो हे तुम्हाला सांगतो. इंडियाचा मार्केट कॅप टू जीडीपी घ्यायचा आहे. जर मार्केट कॅप टू जीडीपी हा 1 असेल तर लक्षात घ्यायचं आहे की तुमचं इन्फ्लेशन प्लस जीडीपी एवढा रिटर्न तुम्हाला ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम म्हणजे 10-1 वर्षात तुम्ही एक्सपेक्ट करायला पाहिजे. पण जर मार्केट कॅप टू जीडीपी हा 1.2 किंवा त्याच्याही पेक्षा जास्ती आहे तर या केसमध्ये आपण अज्युम करू शकतो की मार्केट महाग आहे आणि त्यामुळे आपल्या इन्फ्लेशन प्लस जीडीपी जो नंबर येतोय त्याच्यापेक्षा कमी रिटर्न्स मिळतील. आणि त्याच्याच विपरीत जर मार्केट कॅप टू जीडीपी 0.8 किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर आपण नॉर्मल पेक्षा जास्ती रिटर्न्स एक्सपेक्ट करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला अशी परिस्थिती कधी मिळाली की मार्केट कॅप टू जीडीपी इंडियाचा हा 0.8च्या खाली आहे, त्यावेळी तुमची SIP तुम्ही डबल करू शकता किंवा लमसम इन्व्हेस्टमेंटचा डोस तुमच्या इन्व्हेस्टमेंटला देऊ शकता. याचा अर्थ आपण आज काय शिकलो, तर मार्केट हे रिटर्न्स किती देईल याचं एक्सपेक्टेशन कसं काढायचं ते शिकलो. कुठल्या केसमध्ये रिटर्न्स जास्ती मिळतील आणि कुठल्या केसमध्ये नॉर्मल मिळतील किंवा कुठल्या केसमध्ये आपण कमी एक्सपेक्टेशन करायचे ते सुद्धा शिकलो. अशाच पद्धतीच्या नॉलेजेबल आणि ऍक्शनेबल गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असेल तर आत्ताच मला सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा. धन्यवाद.